नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, बीएड अँड ELCT कॅप ऍडमिशन 2025 कॅप राऊंड 1 चं कॉलेज अलॉटमेंट हे डिक्लेअर झालेलं आहे. कॅप राऊंड 1 असू देत, 2 असू देत किंवा 3 असू देत, आपल्याला प्रत्येक वेळेस सीट एक्सेप्टन्स प्रोसेस असते. फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट आणि फ्रीज असतं, तर इतर कॅप राऊंड मध्ये आपल्याला ₹1000 भरून ते सीट एक्सेप्ट करावी लागते. तर मग ही नेमकी प्रोसेस काय आहे? आपण कशा प्रकारे फी भरायची आहे? ही ऑनलाईन फी कशी भरता येते? आणि बेटरमेंट चूज करायचं का फ्रीज चूज करायचं? आणि ती ॲक्चुअल लाईव्ह प्रोसेस कशी असते? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला सीट एक्सेप्ट करायची असेल किंवा बेटरमेंट फ्रीज करायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याला यायचं आहे बीएडच्या कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर सर्वात अगोदर नोटीस नंबर 1 इथं दिलेले आहे. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून व्यवस्थितपणे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर आणखीन पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये भेटून जाईल. मग आता इथं आल्यानंतर सीट एक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये. याच्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर लॉग इनचं पेज ओपन होईल. तुम्हाला साइन इन आणि पासवर्डच्या ठिकाणी इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा लॉग इन मध्ये याल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आणि कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर राऊंड फर्स्ट त्या ठिकाणी अलॉटेड स्टेटस मध्ये कॉलेजचं नाव येईल. जर कुठलंच कॉलेज अलॉट झालं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नॉट अलॉटेड इन फर्स्ट कॅप राऊंड असे येईल. आता या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. इथं कॉलेजचं नाव आहे आणि समोर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स स्टेटस बेटरमेंट या विद्यार्थ्यांनी केलंय तर इथं बेटरमेंट आलेला आहे. फ्रीज केलं तर इथं फ्रीज येईल आणि जर काहीच नसेल केलं तर नॉट गिव्हन असणार आहे. सीट एक्सेप्टन्स फी पेड स्टेटस. आता बेटरमेंट करून तुम्हाला पुढची स्टेप म्हणजे ₹1000 भरावे लागणार आहेत. ते भरल्यानंतर तुम्हाला इथं फी पेड असा ऑप्शन येणार आहे आणि ऍडमिशन घेतल्यानंतर ऍडमिटेड असा ऑप्शन येणार आहे. तर आता तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक करून एक अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ₹1000 भरून तुम्हाला सीट फ्रीज किंवा बेटरमेंट करायचं असेल तर तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी सेट सीट एक्सेप्ट स्टेटस वरती. याच्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमची सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे आणि इथं काही नोटीस आलेली आहे पहा. तुम्ही जर फ्रीज करणार असाल तर तुम्हाला ₹1000 फी भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज फ्रीज करून अलॉटमेंट लेटर प्रिंट करून कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशन करायचे आहेत. पण जर तुम्ही बेटरमेंट करणार असाल तरी देखील तुम्हाला ही ₹1000 फी ही पेड करावी लागणार आहे. आता बेटरमेंट केल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करायची गरज नाहीये. तर हा एक पहिला मुद्दा विद्यार्थी विचारतात की आम्ही बेटरमेंट केलं तर आम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं का? आता सर्वात अगोदर आपण पाहूयात की बेटरमेंट आणि फ्रीज याच्यामध्ये काय फरक आहे. तर तुम्हाला हे बेटरमेंटचं ऑप्शन फक्त फर्स्ट कॅप राऊंड मध्ये मिळतं. बाकी सर्व कॅप राऊंड मध्ये तुम्हाला फ्रीज हे ऑप्शन दिसून जाईल. फ्रीज म्हणजेच ते सीट एक्सेप्ट करून आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. आता फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं फर्स्ट प्रेफरन्स पहिला पसंतीक्रम सोडून दुसरं, चौथं, 10व, 15व असं अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉट झालं असेल तर फक्त अशाच विद्यार्थ्यांना फ्रीज अँड बेटरमेंट असे दोन ऑप्शन दिसणार आहेत. जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुमच्या समोर फक्त फ्रीजचा ऑप्शन असेल. बेटरमेंट हा ऑप्शन तुम्हाला नसणार आहे. तुमच्याकडे फक्त फ्रीज आणि प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर दोनच पॉइंट असणार आहेत. तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही. मग बेटरमेंटचे फायदे काय आहेत? जर मित्रांनो तुम्हाला अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट कॅप राऊंड मध्ये भेटलं तर बेटरमेंट तुम्हाला भेटतं आणि बेटरमेंट केलं तर आता जे तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज भेटलेलं आहे त्याच्यावरच्या कॉलेजला तुम्ही ट्राय करण्यासाठी सेकंड कॅप राऊंड मध्ये जाता. तुम्हाला जर त्याच्यावरच्या प्रेफरन्स कॉलेज आणि बेटरमेंट केल्यानंतर एक गोष्ट होते की जे तुम्हाला प्रेफरन्स कॉलेज भेटलंय, सपोज तुम्हाला चौथ्या प्रेफरन्स कॉलेज भेटलं असेल तर त्याच्यावरचंच कॉलेज तुम्हाला सेकंड कॅप राऊंड मध्ये भेटतं. त्याच्या खालचं कॉलेज तुम्हाला भेटत नाही. म्हणजे 4 नंबरचं कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये भेटलं असेल तर सेकंड कॅप राऊंड मध्ये 1 नंबर, 2 नंबर किंवा 3 नंबर यापैकी कोणतंही भेटू शकतं. आणि समजा तुम्हाला कुठलंच कॉलेज नाही भेटलं सेकंड राऊंड मध्ये तर फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जे तुम्ही बेटरमेंट करून ठेवलंय
त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सेकंड राऊंड पर्यंत ऍडमिशन घेता येतं. तर हा बेटरमेंटचा फायदा आहे. मग बेटरमेंट कुणी करावं? तर ज्या विद्यार्थ्यांना आता फर्स्ट कॅप राऊंड मध्ये अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलंय, परंतु त्यांना त्याच्या वरचं कॉलेज पाहिजे आणि जर इतर कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही भेटलं किंवा दुसरं कॉलेज अलॉट नाही झालं, तर आताच्या कॉलेजमध्ये जर ते ऍडमिशन घेणार असतील तरच बेटरमेंट करा. तर आता आपण पाहूयात की फ्रीज किंवा बेटरमेंट कसं करायचंय. आता तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर तुम्ही फ्रीज या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर ऑप्शन येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सेट युअर सेट एक्सेप्टेड स्टेटस ऍज फ्रीज. तुम्हाला फ्रीज करायचं आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं. इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं असा मेसेज येईल 1000 आणि रिझन येईल सीट एक्सेप्टन्स फी. आणि ही जी फी आहे तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंड, थर्ड कॅप राऊंड, प्रत्येक कॅप राऊंड मध्ये तुम्हाला म्हणजे जर अगोदर भरली नसेल, समजा तुमचा नंबर फर्स्ट कॅप राऊंड मध्ये नाही लागला, सेकंड कॅप राऊंड मध्ये नाही लागला, डायरेक्टली थर्ड कॅप राऊंड मध्ये लागला, तरी तुम्हाला थर्ड कॅप राऊंड मध्ये ₹1000 भरावे लागणार आहेत. समजा तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ₹1000 भरले आणि बेटरमेंट केलं, तर सेकंड कॅप राऊंड मध्ये फ्रीज करताना तुम्हाला ऍडमिशन साठी हे ₹1000 लागणार नाहीत. किंवा तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ₹1000 भरून फ्रीज केलं, ऍडमिशनला गेलात, ऍडमिशन कॅन्सल झालं डॉक्युमेंट वगैरे नसल्यामुळं आणि परत तुम्हाला सेकंड किंवा थर्ड कॅप राऊंड मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालं आणि तुम्हाला फ्रीज करायचंय, तर परत तुम्हाला ₹1000 लागणार नाहीत. म्हणजे संपूर्ण कॅप प्रोसेस मध्ये तुम्हाला फक्त एकदाचे ₹1000 पे करायचे आहेत. प्रत्येक कॅप राऊंडला हे भरावे लागणार नाहीत. परंतु कुठल्याही राऊंडला तुमचा नंबर लागला, अगदी शेवट इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला जरी नंबर लागला, पहिल्या 3 राऊंडला तुम्हाला कॉलेज नाही भेटलं, शेवटी कॉलेज भेटलं, तरी देखील ₹1000 तुम्हाला भरायचे आहेत. तर यावरती तुम्हाला आता प्रोसीड वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही प्रोसीड वरती क्लिक करता, तर इथे काही डिटेल्स येतील आणि परत एकदा तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. परत अशा प्रकारचं इंटरफेस येईल. इथे तुमचा मोबाईल नंबर असणार आहे. तर तुम्हाला कंटिन्यू पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर पेमेंटचं पेज हे ओपन झालेलं आहे. आता पे व्हाय यूपीआय ऑप्शन आहे. तुम्ही फोन पे वगैरे यूज करू शकता किंवा डेबिट, क्रेडिट कार्ड वापरू शकता, नेट बँकिंग, वॉलेट असे विविध प्रकार आहेत. आणि सर्वात आपल्या आवडीचा आणि सोपा पर्याय म्हणजे पे विथ यूपीआय. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे क्यूआर कोड इथं आलेला आहे. तर क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला 1000 पेमेंट हे करायचं आहे आणि 1000 पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी सीट एक्सेप्टन्स फी स्टेटस जे आहे ते पेड असं येणार आहे आणि तुम्हाला मग इथं प्रिंट अलॉटमेंट लेटर मधून हे अलॉटमेंट लेटर प्रिंट करायचं आहे. सीट एक्सेप्टन्स स्टेटस मध्ये जाऊन तुम्हाला ते देखील लेटर प्रिंट करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्ही प्रिंट अलॉटमेंट लेटर वरती क्लिक करून हे डाउनलोड करा. प्रिंट ऑप्शन फॉर्म हे देखील डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म हे देखील काढून ठेवा, कारण तुम्हाला हे तिन्ही देखील कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं सीईटीचा ऍप्लिकेशन, कॅप रेजिस्ट्रेशनचं हे आताच आपण पाहिलं, हा फॉर्म आणि स्कोर कार्ड हे देखील तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.